हे काढू का? नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल. माझ्या समोर जे झाडी दिसते ह्या ठिकाणी सैराट फिल्मची शूटिंग झाली. जे अर्चा आणि परशा दोघं जण पळालेले आहेत आणि त्यांच्या मागे गुंड लागलेले होते. तर हा सीन इथं झाला बघा झाडीमधला. त्यांना मारहाण झालेला सीन. तिथून ते पुढं रेल्वे ट्रॅकच्या दिशेने गेलेले. ह्या साईडला समोर रेल्वे ट्रॅक आहे बघा तो. आणि नंतर तुम्हाला दाखवतो रेल्वे ट्रॅकचा कसा आहे तो सीन. असं वाटलं सीन तुला दाखवून मस्त आहे हो, मी छान पहिल्यांदाच वाटलं. बघितलंय. अजून पण तुला सगळे भरपूर सारे सीन्स तुला दाखवतो तुला मी. बरं काय? हां, खूप छान आहे, मस्त आहे. तेव्हा हा तो सीन आहे बघा. इथून झालाय कम्प्लीट सीन सैराट मधला. हां, सैराटचा सीन पळतात आहे बघा. त्याच्या मागे अर्चनाचे वडील, नंतर त्यांचे ते गुंड वगैरे लागतात. इथं सीन झालाय तो आर्चीचे. आणि इथं झालाय बघा. ओके, कसा वाटला तुला सीन? मस्त आहे. अजून तर आपल्या कॉलेजमधला बाकी आहे, कमलाई मंदिराचा बाकी आहे, तिथं जे विहिरीमधलं शूट झालं तर विहिरीमधलं शूट बाकी आहे, आमच्या कॉलेजमधलं शूट बाकी आहे. सगळं दाखवूया आपण. चाल, ओके. सैराट स्पेशल आपण पोहोचलोय कमलादेवी मंदिराजवळ. ती करमाळ्याला आहे बरोबर. देवीचा माळ अर्ज बघताय तुम्ही. श्री कमला भवानी मंदिर संस्थान, मराठा डेकोरेशन, मराठा मंदिर. माळ आहे बघा. इथून मेन गेट आहे. समोर आपण आता हे घेऊया, हाल पूर्ण नाळ वगैरे सगळं घेऊया. मेन प्रवेशद्वार आहे बघा समोरचा. इथूनच आम्ही आलोय. समोर या टायमाला सगळं खाण्याचे वगैरे. चला, चप्पल काढतोय अमोल, शूज काढतोय. हा घे ना ताट, एक ताट घे ना, ताट घे. जय भवानी. पुरं भरपूर ऊन असल्यामुळे चप्पल इकडे काढतोय. शूज वगैरे इथे परवानगी दिली, इथे शूज काढू शकता म्हणून सांगितलं. चला इकडे बघ. घुमट वगैरे कसं आहे. कमला भवानी मंदिर. मितांशचं नाव मितांश नाही, आता येडा मितांश. सगळे त्याला कॉमेंट करा व्हिडिओमध्ये. जे त्याला येडा मितांश कॉमेंट करा. येडा येडा येडा. गणेश मंदिर. बर बर बर. हा मंदिराच्या मागचा परिसर आहे बघा. सैराट फिल्मची शूटिंग पण इथं झालेली आहे. इथे एक प्रवेशद्वार दिसतो. एवढा उन्हाळा तुम्ही कधी पाहिला होता का? नाही ना. बापरे, वय किती आहे तुमचं? 84. 84 वर्ष वय आहे का? हा? अरे बापरे, भरपूर वय आहे.
भरपूर उन्हाळे पावसाळे बघितले तुम्ही आहे की नाही? कोणत्या गाव तुम्ही? आम्ही मुंबईचे पोलीस मध्ये असतो आम्ही. आलो इथं देवीच्या दर्शनासाठी आलो. आराम करताय? आराम करून आला, जेवण करून आला. जेवण करून आले ना? हा? जेवण करून आले का? जेवण झालं पाहुणे आलते म्हणून बसलो होतो. हा का? आता पाहुणे वाटे लावले म्हणलं जावा आता झोपू द्या आम्हाला. आता आराम परत कर. कसं जा म्हणा. बरोबर, आराम करायचा टाइम आहे. ओके, रामकृष्ण हरी. हे पूर्ण दगडाच आहे ना फक्त? हा? हे दगडच आहे सगळे? हे पोरं लगे रावली. दगड आणि चुना. किती वर्षाचं मंदिर असेल बरं हे बाबा? हे 500-600 वर्षाचं मंदिर. 500 ते 600 वर्षापूर्वी मंदिर आहे ना? राजे रावरंबा लिंबाळकर राजे रंगराव इंग्रज आहे ना? इंग्रजाच्या टायमात मंदिर आहे ते. इंग्रजाच्या अगोदरचं मंदिर आहे ना? हे पहिलं कलर होता ह्याला असा. अच्छा, हे सगळे काढलं. हो का? पूर्ण दगडी केलं. पूर्ण दगडी आणि छान वाटतंय बघा हे. आता जाऊ इंजिनियर येते का? हे बघा ना, नुसते दगडावर दगड ठेवलेले आहेत. हे बघा, वरती पण दगडच आहे बघा. हा बघा, हे बघा, हे सगळं आहे की नाही? मग लेवर कशी कशी आणि दगड सगळे एक समानच आहेत बघा. मग आहे की नाही बाबा? फक्त दगड आणि पहिलं चुना माणसं काही शिकले नव्हते का साहेब? नाहीच, अडाणी सगळे झाडांनी. अडाणी बरोबर माणसाने हे केलेले. आहे ना? ही एक फळी बसवायची किती माणसं, आताच्या माणसाला किती माणसं लागतात उचलाय. मग किती कष्ट घेतलं असेल, किती कष्ट असेल ते मंदिर बनवताना. मग हे सगळे जे कॉलम आहेत, हे बसवलेले बीम जे आहेत, हे 96 आहेत ना टोटल? आहे ना? जायलाच नाही आलं. बघा, टोटल 96 बीम लावलेले आहेत बघा. हे खांब लावलेले आहेत. कसं असं मोजून पण सगळे कोणी प्रत्येकाने मोजून घेऊ शकता तुम्ही. हे सगळे आहे ना 96 खांब आहेत बघा ह्याला. हे जी विहीर आहे इथंच बघा सैराट गाण्याचं शूट झालेलं आहे बघा. इथं ह्या ठिकाणी पाठीमागं तुम्ही बघ चल, इथूनच आलेलं आहे. अर्चन पार्शल इथं शूट झालेलं आहे बघा. भरपूर लोक इथं बघायला येतात. हे बघा त्या ठिकाणी. हे बघ, खाली जाऊन यावं लागेल समजा, खाली जाऊन यावं लागेल ना. मला दिवस दर्शन झाले. ओके, सैराटमध्ये जी विहीर होती तिथं पण जाऊन आलोय. आता आपण जाऊया कर्जतला, माझं कॉलेज बघायला. पण भरपूर आहे तुझ्या बरोबर. चला आता उसाचा रस पिऊया आपण. हा, आपण इथं आलोय तुळजाभवानी रसवंती गृह, जातेगाव खडकी या ठिकाणी. चला आता सुजा, उसाचा रस पिऊया. भरपूर ऊन झालंय. गावाकडे उसाचा रस बघ कसा असतो ते. बघा सगळं धुवून घेतात बघा इथं. म्हणजे स्वच्छ आणि ताजा रस इथं मिळतो बघा, जे काय असेल तर. आणि हा जो रस्ता बघताय तुम्ही, सोलापूर अहिल्यानगर हा रस्ता आहे बघा. तिथून असं इकडे नाशिकला पण जाता येतो. तिकडे सोलापूरला पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, भूम, परांडा, अकलूज, माळशिरस. तुम्ही बघा ताजा ऊस काढलाय बघा मित्राने. माझ्या कॉलेजला पोहोचलोय आणि माझ्या मिसेसला आणि मुलांना माझं कॉलेज कसं आहे ते मी दाखवणार आहे. चला आपण आता कॉलेजमध्ये जाऊया. मागच्या गेटने जाऊया कॉलेजमध्ये. हे गेट आता बंद आहे, आज रविवार असल्यामुळे. पण पलीकडचं गेट चालू आहे. तर फायनली आम्ही आलेलो आहे माझ्या कॉलेजमध्ये. दादा पाटील महाविद्यालय, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आलेलो आहे. तर कॉलेज 22 वर्षापूर्वी सोडलेलं आहे त्या कॉलेजमध्ये. आणि आत्ताच्या ह्या एरियामध्ये भरपूर सारा बदल झालेला आहे. म्हणजे पहिला एवढं थोडंसं मोकळं होतं, आता संपूर्ण बिल्डिंग झालं आहे. कन्स्ट्रक्शन भरपूर वाढलं आहे. चांगल्या सोयी सुविधा भरपूर झालेल्या आहे ह्या ठिकाणी. हे बघाल इथे या ठिकाणी व्हरांडा आहे. भरपूर सारे ह्या आम्ही यायचो जायचो इकडे. आणि हा जो समोरचा रस्ता दिसतोय तो समोरचा रस्ता पूर्णपणे मोकळा होता. तर इथं आता मोठे मोठे बिल्डिंग तयार झाले बघा. या साईडला गार्डन आहे. इकडे गार्डन पण नव्हतं मग आमच्या वेळेस बनलेलं. हे पण इकडे बघा आता 3 माळ्याची बिल्डिंग. भरपूर बदल झाला याच्यामध्ये. ते आमचं पहिलं जुनं कॉलेज. इथून असं वरती जायला रस्ता असायचा. FYBA, SYBA, TYBA हे सगळे असे BA BCom
BSc प्लेन BSc पण इथून केली जात होती. हे बघा, आय लव्ह DPMK म्हणजे दादा पाटील महाविद्यालय कर्जत म्हणून. रविवार असल्यामुळे ना आज गर्दी नाहीये बघा, संपूर्ण खाली आहे बघा. कॉलेज केवढं मोठं बघा, व्यासपीठ बघा केवढं मोठं आहे. इथून असा कम्प्लीट असा किती मोठा आहे बघा. विधानश आला माझ्याकडे. सैराट फिल्मचा जो सीन झालाय खो खो खेळण्याचा, तो सीन बघा, तो इथे झालाय बघा, या समोरच्या झाडाजवळ. झाडाजवळ तो सीन झालाय. त्यावेळेस झाड थोडं छोटं होतं, आता झाड वाढलंय, मोठं झालंय. इथे सीन झालाय, इथे सगळं ते खो खो वगैरे खेळत असताना तो सीन केला गेलेला आहे. आणि मारामारीचा पण सीन इथं झालेला होता समोरून बघा. कसं वाटलं कॉलेजला बघितलं किती फरक पडलाय. आरो यायचं का या कॉलेजला? येणार राहायला इकडे कर्जतला आम्हाला सोडून? ते अभ्यास करण्यासाठी लोकांना बसणं, मुलं वगैरे अभ्यास करतात कॉलेजमधले. समोर दिसते ती लायब्ररी. मी ज्यावेळेस लास्ट इयरला होतो 2004ला, त्यावेळेस ही लायब्ररी बांधलेली होती बघा. ज्या मायभूमीनं माझं भलं केलं आयुष्याचं, त्या मायभूमीला मी कधी विसरू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला इकडे घेऊन आलो. माहिती आहे की किती कष्ट केलं पप्पांनी, हे तुम्हाला दाखवायचे होते म्हणून घेऊन आलो, बाकी काय नाही. ओके, कसं वाटलं कॉलेज? कॉलेज कसं वाटलं? एक नंबर एक नंबर. बरोबर आहे. चला, आरवला पण आवडलं. आरवला पण आवडलं ना. चला बाय, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.